महाराष्ट्रामधले 2 माजी मंत्री 12 डिसेंबरला सीमा भागात जाणार। सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेचा प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती। बेळगाव महाराष्ट्र सीमेवर जो भाग महाराष्ट्राचा आहे तो लढा जुना आहे। पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्र एकीकरण समितीशी चर्चा करणार असल्याची उदय सामंत यांची माहिती। राजकारण न करता सीमा प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे मदत करतील अशी अपेक्षा। सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। तर सीमा प्रश्न काँग्रेसने निर्माण केलाय, मुनगंटीवार यांची टीका। कर्नाटक सरकारने मराठी माणसांवरचा अन्याय तातडीने थांबवावा। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही। आदित्य ठाकरे यांची एक्सपोस्ट। विवादित भाग केंद्रशासित करण्याचीही केली मागणी। कर्नाटक सरकारचा महाराष्ट्र एकीकरण सोहळ्यास असणारा विरोध चुकीचा। देशातील संविधान सांगतं कोणीही कुठेही जाऊ शकतं, राहू शकतं। मग कर्नाटकमधील काँग्रेस सरकार ही भूमिका का घेत आहे? छगन भुजबळांचा सवाल। बेळगावात पोलिसांकडून दडपशाही। प्रवेशबंदीनंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बेळगावच्या छत्रपती संभाजी चौकात गेल्यानं पोलिसांनी नेत्यांना घेतलं ताब्यात। कोगनोळी टोल नाक्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी अडवलं। या शिवसैनिकांना पोलिसांनी कोल्हापुरात परत पाठवलं। शिंदेंनी बेळगावात जाऊन कधीही सीमावासियांची गारहाणी ऐकली नाहीत। अटक होईल या भीतीने शिंदे बेळगावात गेले नाहीत। संजय राऊतांचा आरोप। एकनाथ शिंदे जेव्हा बेळगावचं आंदोलन झालं तेव्हा 1.5 महिना जेलमध्ये होते। गुलाबराव पाटलांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेची नव्याने छाननी केली जाणार नाही। अदिती तटकरेंची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। पैसे देताना आधीच छाननी केली आहे, तटकरेंची माहिती। महायुतीने लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा करून घेतला। कोणतीही शहानिशा न करता 1,500 दिले। पैसे वाटप करताना नियम आणि निकष आठवले नाहीत का? संजय राऊतांचा सवाल। संजय राऊतांना लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, चित्रा वाघ यांचा आरोप। संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। लातूरमध्ये शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने पाठवलेल्या नोटीस संदर्भात राज ठाकरे यांची एक्सपोस्ट। वक्फच्या मनमानी कारभारावर चाप कसा बसवणार? राज ठाकरेंचा सवाल। केंद्र सरकारने वक्फ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करून घ्यावं अशी केली मागणी। सपा आमचीच टीम, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। आव्हाडांच्या वक्तव्याने आदित्य ठाकरेंची कोंडी। रईस शेख, आव्हाड आणि सुनील शिंदेने हात उंचावून दाखवली एकी। अखिलेश यादव यांना विचारूनच महाविकास आघाडीपासून दूर गेलो। अबू आझमींचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। तर बी टीम वाटत होतो तर इतके दिवस सोबत का होते? अबू आझमींचं आदित्य ठाकरेंना सवाल। एखाद्या पक्षाला बी टीम म्हणणं योग्य नाही। रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंचे कान टोचले। सत्ताधारी पक्षांना जे हवंय तेच विरोधी पक्षांनी करायला नको, रोहित पवारांचं वक्तव्य। 2 पक्षांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे लगेच आघाडीतनं बाहेर पडण्याचा निर्णय योग्य नाही। अबू आझमींच्या भूमिकेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीची जयंत पाटलांना सोबत येण्याची खुली ऑफर। जयंत पाटलांसारखा अनुभवी नेता सोबत आल्यास स्वागत करू। शिवसेना नेते उदय सामंत यांचं वक्तव्य। विधानसभेतल्या जयंत पाटलांच्या भाषणाचं उदय सामंत यांच्याकडनं कौतुक। जयंत पाटील म्हणालेत योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। मधली ओळ अशी आहे की लवकरच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असतील। जयंत पाटलांसाठी हीच ती योग्य वेळ। आता रामकृष्ण हरी, चला एकत्र जाऊ देवगिरी, अमोल मिटकरींचं वक्तव्य। विधानसभेत राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं अभिभाषण पहा। राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बहिष्कार। बेळगाव सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून बेळगावमध्ये मराठी माणसांची धरपकड सुरू आहे, त्यावरून बहिष्कार। फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर। शिवसेना आमदार उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे, रवी राणा यांनी मांडला ठराव। सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर। विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची एकमताने निवड। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला प्रमुख नेत्यांचं अनुमोदन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन। सभागृहाच्या दालनाचा चेहरा अध्यक्षांनी बदललाय। कितीही गरम चर्चा झाली तरी त्यांच्या दालनातील कॉफीने वाद मिटतात। फडणवीसांकडून नार्वेकरांचं कौतुक। विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक। उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला। बहिष्कार टाकण्यापेक्षा जनतेने दिलेला कौल मान्य करा, शिंदेंचा सल्ला। संख्याबळ कमी असलं तरी विरोधकांचा आवाज कमी राहणार नाही, याची जबाबदारी माझी। विधानसभा अध्यक्षपद स्वीकारल्यावर नार्वेकरांकडून आभार मानताना पटोलेंना उद्देशून वक्तव्य। विधानसभा अध्यक्षपदाची निवड होताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनुपस्थित। ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही आमदार सभागृहामध्ये उपस्थित नव्हता। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा कामकाजावर बहिष्कार। बेळगाव प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी। नार्वेकरांच्या निवडीला विरोध करत ठाकरेंच्या शिवसेना आमदारांचा सभात्याग।
विरोधी आमदार शपथ घेणारच होते, बहिष्कार वगैरे नाटक होतं, अजित पवारांची विरोधकांवर टीका. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली, आता विरोधी पक्षाबाबत निर्णय घ्यावा. दिल्ली विधानसभेत भाजपचे 3 आमदार असताना त्यांना विरोधी पक्षाने पद दिलेलं होतं. विजय वडेट्टीवार यांची मागणी. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं किती दिवस रडीचा डाव खेळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात बैठक, सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिवांची बैठक. राज्य शासनाच्या योजना आणि प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार. चांगली खाती मिळवण्यासाठी राष्ट्रवादी प्रसंगी कठोर भूमिका घेण्याची तयारी. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. महायुतीला पाठिंबा दिला असल्यानं मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून सोनवणे यांचं आंदोलन. हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांची माहिती. रोहित पाटील यांच्या पहिल्याच भाषणादरम्यान हास्यविनोद. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशी टिप्पणी करत गोड वागणूक द्यावी, रोहित पाटील यांचं देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करत मागणी. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आईसोबत केला विधिमंडळात प्रवेश. आमदारकीचा बिल्ला आईकडून लावून घेतला. यावेळी अभिजित पाटील आणि त्यांच्या आई भाऊक. भूमिगत मुंबई मेट्रो 3चा बीकेसी ते कफ परेडा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर. ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडण्यात येणार. यापैकी 832 झाडं तोडली जातील. 574 TNTचं पुनर्रोपण केलं जाणार. मेट्रो 9च्या कारशेडसाठी जी वृक्षतोड केली जाणार ती केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी आहे. मेट्रो पिलरच्या रंगकामातही भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप. मेट्रो 9 साठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार. यावरून पर्यावरणाविषयी किती प्रेम आहे हे दिसतं. असलम शेख यांचा सरकारला टोला. तर पर्यावरणाला धक्का न लावता विकास करावा, असलम शेख यांचं वक्तव्य. मेट्रोसाठी जेवढी झाडं तोडली जातील त्या तुलनेत दुप्पट वृक्ष लागवड केली जाणार, दीपक केसरकरांचं वक्तव्य. विकासाला खेळ न बसता पर्यावरणही जपलं जाईल, केसरकरांचं आश्वासन. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर. मालेगावातील वोट जिहाद आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी घेतली अपर पोलीस अधीक्षकांची भेट. मालेगाव आर्थिक गैरव्यवहारात फसवणूक झालेल्या 14 जणांची मुख्यमंत्री फडणवीस घेणार भेट. 11 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस या तरुणांची भेट घेणार असल्याची किरीट सोमय्यांची माहिती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस 12 डिसेंबरला पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार. यावेळी भाजप तसंच नागपुरातल्या विविध संघटनांकडनं त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार. फडणवीस धरमपेठ परिसरात एका सभेलाही संबोधित करणार. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आणि डीपी प्लॅनला गावकऱ्यांचा विरोध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घातलं साकडं. क्लस्टर योजनेच्या विरोधात एकता संघ गाव बचाव कृती समितीचं ठाणे पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, प्रशासनाने राजकीय प्रवक्त्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊन वाद निर्माण करू नये, रोहित पवारांची एक्स पोस्ट. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्कडवाडी प्रकरणी केलं होतं वक्तव्य. मार्कडवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा. उद्या सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कोळेवाडी ग्रामपंचायतीचा ईव्हीएमच्या विरोधात ठराव. ग्रामपंचायत सदस्यांकडून ठराव मंजूर. शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात धडगाव शहरात आदिवासी समाज आक्रमक. महिलेचा विनयभंग, मारहाण, शिवीगाळ प्रकरणी आदिवासी समाज संतापला. पाडवींविरोधात काढला निषेध मोर्चा. बीडमधील बोगस औषधांचं प्रकरण. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी. नागपूर आणि बीड येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या बनावट औषध घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी. ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभूंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र लिहून मागणी. जळगावच्या चोपडा नगर परिषद सफाई कामगारांचे पगारवाढीसाठी काम बंद आंदोलन. घंटागाड्या नगर परिषदेत उभ्या. शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये निषेध मोर्चा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दीनदयाल चौकात बांगलादेशचा करण्यात आला निषेध. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र येत माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. हरित सातारा ग्रुपच्या सदस्यांचं पोवई नाक्यावर कृतीशील आंदोलन. पीडब्ल्यूडी तेरा ध्यान किधर है अशा आशयाचे बॅनर झळकले. बिग बॉस फेम सूरज चव्हाणने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. पुढील 9 महिन्यात सूरजचं घर पूर्ण होईल, अजित पवारांचं आश्वासन.
मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन 11 ते 15 डिसेंबर बंद राहणार। सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार असल्यानं या काळात भाविकांना प्रतिमूर्तीचं दर्शन दिलं जाणार। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई। पोलिसांनी 14,500 रुपये किमतीचा 29 बंडल नायलॉन मांजा केला जप्त। भुसावळमध्ये दरोड्यापूर्वीच 7 संशयित अटकेत। चॉपर आणि तलवारींसह 2 गावठी पिस्तूल जप्त। अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता। गोंदियात धानाचा कोंडा घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी। ट्रक खाली दबल्यानं 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। अर्जुनी ते वडसा मार्गावरची इसापूर इथली घटना। बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्याने शेतकरी नाराज। महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर सोयाबीनला 6,000 रुपयाची दर देण्याची घोषणा महायुतीने केली। आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या 20 उमेदवारांची यादी केली जाहीर। दिल्लीत फेब्रुवारीत विधानसभा निवडणुका होऊ शकतात। आपने नोव्हेंबरमध्ये 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट संमेलनात पंतप्रधान मोदींकडून वेड इन इंडियाचं आवाहन। याचा फायदा राजस्थानला निश्चित होईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। राजस्थानमध्ये आयोजित रायझिंग राजस्थान संमेलनात पंतप्रधान मोदी सहभागी। राजस्थानात देश आणि जगातील गुंतवणूकदार आले। गेल्या 10 वर्षात राजस्थानात परदेशी गुंतवणूक दुप्पट झाल्याची पंतप्रधान मोदींची माहिती। पानिपतमध्ये पंतप्रधान मोदी विमा सखी योजनेचा केला शुभारंभ। भाजपने दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यावर मोदी पहिल्यांदाच पानिपतमध्ये विमा सखी योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांना एजंट म्हणून जोडलं जाणार। राहुल गांधी यांनी मोदी आणि अदानींमधील कथित हितसंबंधांविरोधात केलं अनोखं आंदोलन। राहुल गांधींनी चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती अदानींचे मुखवटे लावलेल्या खासदारांची घेतली मुलाखत। भाजप नेते तेलंगणा आमदार टी राजा सिंग यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर बोलताना बांगलादेशचा ध्वज फाडला। दक्षिण गोव्यातल्या करचोरम इथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आयोजित कार्यक्रमात त्यांनी केलं हे कृत्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।